नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत ऊस. ऊस बघा किती छान आलेला आहे. हे 10-12 कांड्यावर ऊस आलेला आहे. गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ऊसामधले बोध चढवणे दाखवलेले होते. आज ऊस किती कांड्यापर्यंत आले हे दाखवा लागले. ऊसाचे ट्रॅक्टरनी बोध कसं चढवायचं हे तुम्हाला दाखवलेले होते मी. बोध चढवून झालेले आहेत. होऊन पण महिना झालं. आता 10-12 कांड्यावर ऊस आलेला आहे. बघू शकता तुम्ही ऊस किती उंच आलेला आहे, ते किती कांड्यापर्यंत आलेला आहे. ही अशा प्रकारे ऊसाची शेती आहे. ऊस व्यवस्थापन. हे ऊस 5 एकर प्लॉटचं आहे. कांड्या बघू शकता तुम्ही, 10-12 कांड्यापर्यंत ऊस बनलेला आहे. आणि ऊस छोटं असलं की 6-7 कांड्यापर्यंत गोडीला येत नाही. 10-12 कांड्याच्या पुढे गेलं तर ऊस गोडीला येतो. आता थोडं गोड झालेला आहे हा ऊस. दिपावळीच्या पिरेडला किंवा दिपावळी झाल्यानंतर हे ऊस निघतो. ह्याची तोडणी करून कारखान्याला घातली जाते. ऊसाच्या कांड्या बघू शकता आपण किती मोठी झालेली आहेत. 10-12 कांड्याच्या वर पण गेलेला आहे हा ऊस. मोठं पण झालेला आहे. तर मंडळी, हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा ऊस कसा आला आहे ते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.